नमस्कार. सर्व विद्यार्थ्यांना व पालकांना कळविण्यात येते की 15 जूनला सर्व शाळा सुरू करण्याबाबत सन्माननीय शासनाने कळविले होतं की सर्व शाळा 15 जून पासून पूर्ण राज्यामध्ये एक वाक्यता येण्यासाठी शासनाने सदरील शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु सदरील निर्णयाच्या विरोधात विदर्भातील वाढत्या तापमानामुळे काही संघटना व काही लोक कोर्टात गेले व सन्माननीय कोर्टाने आदेशित केले की विदर्भाच्या शाळा हे तापमान खूप असल्यामुळे व बरेच दिवस झाले पाऊस पडल्यामुळे वातावरणात फार कोरडावा असल्यामुळे व प्रचंड धगधगतं ऊन असल्यामुळे विदर्भातील शाळा या 22 जून 26 जून किंवा 30 जूनला प्राप्त परिस्थितीनुसार सुरू करण्यात याव्या याबाबत निर्देशित केलं. त्यामुळे आपण गेल्या 15 वर्षापासून जे बाल संस्कार शिबिर घेत होतो आणि ज्या शिबिराद्वारे आपण मुलांची जी शाळापूर्व तयारी करून घेत होतो, गणिताची मूलभूत क्रिया, सर्व भाषिक मूलभूत क्रिया व त्यासोबतच विषयाची पूर्वतयारी करून घेऊन 2-2 धड्याची जी पायाभरणी आपण या कालावधीमध्ये करत होतो ते अपरिहार्य कारणामुळे बंद होत असल्यामुळे आपल्याला पर्यायी व्यवस्था म्हणून आपण आपली शाळा ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सध्या तरी आपण ऑफलाईन पद्धतीने पुढील 15 दिवस शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतोय, किंवा 6 दिवस म्हणा किंवा 15 दिवस म्हणा, परंतु आपण सदरील कालावधीमध्ये मुलांचं नुकसान होऊ नये यासाठी आपण ऑनलाईन पद्धतीने शाळा सुरू ठेवणार आहोत. तर यासाठी आपल्या शाळेने DGIS मसला नावाचा ऍप डेव्हलप केला आहे. तो सर्व पालकांनी तो ऍप डाउनलोड करावा व सदरील ऍप वरती सर्व विद्यार्थ्यांचे ऑनलाईन क्लास हे लाईव्ह स्वरूपात व रेकॉर्डेड स्वरूपात अवेलेबल राहतील. विद्यार्थ्यांना पालकांनी सकाळी व संध्याकाळी तुम्ही ज्यावेळेस घरी राहता त्यावेळेस विद्यार्थ्यांना सदरील क्लास त्याच्या बाजूला बसून तो तुम्हाला विद्यार्थ्यांना दाखवायचा आहे आणि मुलाची प्रगती करायची आहे. यासाठी सर्व पालकांनी छानपैकी मुलाला कोणत्याही प्रकारे मोबाईलचं व्यसन लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि मुलाला बाजूलाच बसून सदरील क्लास करण्यात यावा. एक पर्यायी व्यवस्था म्हणून तुमचा जो मोबाईल आहे तो टीव्हीला मिराकास्ट करावा आणि टीव्ही वरती सदरील क्लास लावण्याची ही सुविधा आपण सदरील ऍप मध्ये दिलेली आहे. तर या पद्धतीने आपल्याला विद्यार्थ्यांचं जे शिक्षण आहे ते चालूच ठेवायचं आहे. हे बाल संस्कार शिबिर आपण शाळा स्थापनेच्या वेळेस 1 जून 2011 रोजी सुरू केलं होतं आणि त्या बाल संस्कार शिबिरात आलेले विद्यार्थी 26 जून 2011 रोजी आपल्या शाळेमध्ये प्रवेशित झाले. त्यातलाच एक विद्यार्थी सागर प्रकाश खडके हा IIT ला लागला आणि त्याचा आजच सकाळी 13 जून 2026 रोजी रिझल्ट आला. आपण जे स्वप्न ठरवलं होतं शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी समाजातील विद्यार्थी हे IIT ला लागतील, तर ते स्वप्न भारतामध्ये ग्रामीण भागामध्ये शाळेमधील हा लागणारा विद्यार्थी, आपण ग्रामीण भागामध्ये यावर्षी जे विद्यार्थी शेवटपर्यंत 4 विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये JEE ची तयारी करत होते, 100% विद्यार्थी आपले यशस्वी झालेले, 3 विद्यार्थी NIT ला व 1 विद्यार्थी हा IIT ला लागलेला आहे. हा एक आनंद देणारा रिझल्ट आहे. यावर्षीचे तुम्ही रिझल्ट बघितले असेल, स्कॉलरशिप असो, नवोदय असो, फाउंडेशन असो, 10वी बोर्ड असो, 12वी बोर्ड असो, या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण उत्तुंग भरारी घेतली आहे. त्यासोबत नीट, JEE, NDA या सर्व क्षेत्रामध्ये आपण आघाडी घेत आहोत. याच्या मागे DGIS परिवाराची जी अथक मेहनत आहे, इथल्या शिक्षकांचे अथक कष्ट आहेत आणि त्या कष्टाला विद्यार्थी साथ देत आहे, पालक त्याला पूर्णपणे विद्यार्थ्याची काळजी घेत आहे. या पद्धतीने आपल्या शाळेचे 4 जे स्तंभ आहेत ते छानपैकी काम करत आहे. त्यामुळेच आपण हे यश मिळवत आहोत. परंतु येणाऱ्या आव्हानाला आपल्याला भयायचं नाही. या आव्हानाला आपल्याला सामना करायचा आहे आणि आपल्या विद्यार्थ्यांची जी गुणवत्ता आहे ती आपल्याला सदैव टिकवायची आहे.
यासाठी सर्व पालकांनी या ऑनलाईन पद्धतीमध्ये सहकार्य करावं आणि आपल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता टिकवण्यासाठी प्रयत्न करावे। पुढील जे काही 12 ते 13 दिवसाचं जे विद्यार्थ्यांचं नुकसान होणार होतं ते नुकसान सुद्धा आपण होऊ द्यायचं नाही, अशा पद्धतीने आपण नियोजन केलंय। सर्व पालकांनी व्हॉट्सअपवर दिलेल्या सूचनांनुसार सर्व पालकांनी DJS मसला नावाचा जो ऍप आहे तो त्याचा डाउनलोड करून त्यावरती मुलांचा ऑनलाईन क्लास सुरू करावा। धन्यवाद।